तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे इतर सुपर क्लाससारखेच प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे, कारण हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा आहे। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या, अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। आणि या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असतो? महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिवस हा साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 7 नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस हा साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1ली ते 4थीचे जे शिक्षण आहे ते सातारा या ठिकाणी त्यांनी घेतलेले होते। पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी कोणत्या नावाने बोलवत असे? बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी कोणत्या नावाने संबोधले जात असे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भिवा या नावाने लहानपणी त्यांना संबोधित होते। पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जात असतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। ज्ञान दिवस 14 एप्रिल म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवशी एक साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रामध्ये पाडेगाव या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पाडेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रातील पाडेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सातारा या जिल्ह्यामध्ये पाडेगाव हे प्रसिद्ध ठिकाण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र जे आहे ते पालघर या ठिकाणी स्थित झालेले आहे। तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, पालघर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पालघर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे। एक अतिशय सोपा प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे। उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे। काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते। तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये श्रीवर्धन या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे? महाराष्ट्रातील श्रीवर्धन या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रातील श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, सुपारी संशोधन केंद्र असलेले श्रीवर्धन हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? सुपारी संशोधन असलेले श्रीवर्धन हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। सुपारी संशोधन स्थित असलेले महाराष्ट्रामध्ये श्रीवर्धन जे ठिकाण आहे ते रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे? वेंगुर्ला या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र स्थित झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र हे स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर पाहूया, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते ठिकाण स्थित आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते ठिकाण स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला हे ठिकाण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये केळी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये केळी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रातील यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे।
पुढचा प्रश्न, यावल हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? यावल हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे किंवा येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये यावल हे प्रसिद्ध ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील डिग्रस या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रातील डिग्रस या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील डिग्रस या ठिकाणी हळद संशोधन केंद्राची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, डिग्रस हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? डिग्रस हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डिग्रस हे ठिकाण महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, सेल्फ डिक्लेरेशन हा ॲप भारतातील कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? सेल्फ डिक्लेरेशन हा ॲप भारतातील कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सेल्फ डिक्लेरेशन हा जो ॲप आहे तो भारतातील नागालँड या राज्याने एक सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, नागालँड राज्याने सुरू केलेला सेल्फ डिक्लेरेशन हा ॲप कशाशी संबंधित आहे? नागालँड या राज्याने सुरू केलेला सेल्फ डिक्लेरेशन हा ॲप कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोविडशी संबंधित नागालँड या राज्याने सेल्फ डिक्लेरेशन हा एक प्रसिद्ध ॲप लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न, 3600 सेकंद किती तासामध्ये असतात? 3600 एवढे सेकंद एकूण किती तासामध्ये असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 3600 एवढे जे सेकंड असतात मित्रांनो ते एका तासामध्ये समाविष्ट झालेले एकूण सेकंद आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी 24 तासामध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश असतो? एकूण 24 तासामध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश झालेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 86,400 एवढ्या सेकंदाचा जो समावेश आहे तो 24 तासामध्ये एकूण होत असतो. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण आपण इच्छुक असाल प्लसचे क्लासेस घेण्यासाठी तर त्यामध्ये सर्वात पहिली बॅच ध्येय बॅच आहे मित्रांनो. ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 10 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, ही डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 13 नोव्हेंबरपासून अनअकॅडमीवर झालेली आहे. आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, या बॅचेचे नाव आहे रणांगण बॅच. या बॅचेचे स्टार्टिंग अनअकॅडमीवर 17 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मित्रांनो, आपण जर कुठल्याही एका बॅचेचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर आपण इतर कुठल्याही बॅचेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. पहिले आपण फ्री क्लासेस पाहू शकता आणि आपल्याला पसंत आले तर आपण प्लसचे सबस्क्रिप्शन नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, स्विच दिल्ली ही मोहीम कोणत्या गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. स्विच दिल्ली ही मोहीम कोणत्या गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. स्विच दिल्ली ही जी मोहीम आहे ती इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक मोहीम बनलेली आहे. पुढचा प्रश्न, बहुजन समाजातून तलाट्यांच्या नेमणुका कोणी केल्या होत्या? बहुजन समाजामधून तलाट्यांच्या नेमणुका खालीलपैकी कोणी केल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शाहू महाराज यांनी बहुजन समाजामधून तलाट्यांच्या एकूण नेमणुका केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केलेली आहे? जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची जी स्थापना आहे ती शाहू महाराज या समाजसुधारकांनी एक केलेली आहे.
पुढचा प्रश्न, सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य होते ते सांगायचं आहे. सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या धर्माचे ब्रीदवाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे एक प्रसिद्ध ब्रीदवाक्य ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे? डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी आर्य समाजाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र कोणत्या समाजाच्या प्रचारासाठी सुरुवात करण्यात आलेले होते? सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र कोणत्या समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आर्य समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे प्रसिद्ध वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, भारतातील वसतिगृहाचे आद्यजनक असे कोणाला म्हटले जात असते? भारतातील वसतिगृहाचे आद्यजनक असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राजश्री शाहू महाराज यांना भारतातील वसतिगृहाचे आद्यजनक असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, ऑपरेशन मेरी सहेली हा उपक्रम भारतामध्ये कोणी सुरू केलेला आहे? ऑपरेशन मेरी सहेली हा उपक्रम भारतामध्ये कोणी सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. ऑपरेशन मेरी सहेली हा जो उपक्रम आहे तो भारतीय रेल्वेने एक सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष हा खालीलपैकी कोणाचा एक भाग होता? कम्युनिस्ट पक्ष हा खालीलपैकी कोणाचा एक भाग होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कम्युनिस्ट पक्ष हा जो पक्ष आहे तो राष्ट्रीय काँग्रेसचाच एक भाग होता. पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया. कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जात असते? कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गाडगे महाराज यांना कर्मयोगी या नावाने एक ओळखले जात असते. तर पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, हिम्मत प्लस हे ॲप कोणत्या शहरातील पोलिसांनी सुरू केलेले आहे? हिम्मत प्लस हे ॲप कोणत्या शहरातील पोलिसांनी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दिल्ली या शहरातील पोलिसांनी हिम्मत प्लस हे एक ॲप प्रसिद्ध सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी नाडू नेडू ही योजना भारतातील कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? नाडू नेडू ही योजना भारतातील कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नाडू नेडू ही जी योजना आहे ते भारतातील आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली एक योजना बनलेली आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली नाडू नेडू ही योजना कशाशी संबंधित आहे? आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली नाडू नेडू ही योजना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली नाडू नेडू ही जी योजना आहे ते रुग्णालयाशी संबंधित असलेली एक योजना बनलेली आहे. पुढचा प्रश्न, 100% LPG कव्हरेज असणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? 100% LPG कव्हरेज असणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील हरियाणा हे जे राज्य आहे ते 100% LPG कव्हरेज असणारे प्रथम क्रमांकाचे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर पाहूया. गायीच्या संरक्षणासाठी गौ कॅबिनेटची स्थापना कोणत्या राज्याने केलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. गायीच्या संरक्षणासाठी गौ कॅबिनेटची स्थापना कोणत्या राज्याने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गायीच्या संरक्षणासाठी गौ कॅबिनेटची जी स्थापना आहे ती भारतातील मध्य प्रदेश या राज्याने केलेली आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. आणि अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला आपल्याला एक लाईक केल्याशिवाय नाही जायचं आहे. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. एक रिक्वेस्ट आहे आपणा सर्वांशी, कारण पुढचा सुपर क्लास आपल्यासमोर तेव्हाच येईल जेव्हा आपण या सुपर क्लासला एक लाईक करसाल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करसाल तेव्हाच. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.